नाही, खाजगी जलतरण त्या हॉटेलांना मी आव्हान करेल की संपूर्ण शहरावर दुष्काळाचं संकट आहे, तर आपणही आपल्या हॉटेलमधील जे जलतरण तलाव आहेत ते तात्पुरते आता बंद करावेत. आणि वॉशिंग सेंटरच्या बाबतीत मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देईल की आपण स्वतः सगळीकडे जाऊन सर्वे करावात. जो अपव्यय होतो पाण्याचा जिथे, त्या ठिकाणी आपण कारवाई करावी. अल निनोच्या प्रभावामुळं यंदा मोसमी पाऊस उशिरा येणार असे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत आणि त्याच्यामुळंच पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जाते. पिंपरी चिंचवड शहरात त्याच अनुषंगाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत. आत्ता आपल्यासोबत महापौर रवी लाडगे आहेत. भाऊ, खूप महत्त्वाचे बाब असणार आहे, कारण पाणी टंचाई होणार आहे आणि दुष्काळाचं सावट देखील आहे. तर काय आपण निर्णय घेण्याच्या सूचना देतोय? एल निनोमुळे यावर्षीचा जो मान्सून आहे तो उशिरा होणार आहे. सुमारे जून एंडपर्यंत मान्सून पुढे ढकलला जाणार आहे. त्यामुळे शहरात आधीच पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. आजच्या 12 जून या दिवशी मागच्या वर्षी सुमारे 25.43% एवढा पाणीसाठा पवना धरणाचा होता. आज यावर्षी तो 21.50% आहे. तर 4% आधीच कमी पाणीसाठा आहे आणि पुढं अजून पाऊस लांबला तर आपल्या सर्व शहरातील नागरिकांना त्याचा खूप त्रास होणार आहे. पाणी कपात करण्याचा पण निर्णय घ्यावा लागेल, परंतु आत्ता आधीच त्याची दक्षता म्हणून आपल्या शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे जे पोहण्याचे तलाव असतील किंवा वॉशिंग सेंटर असतील किंवा मोठ्या मोठ्या बांधकामांना लागलेलं पाणी लागतं, जे पाणी ते देण्यात येतं जे पालिकेतर्फे, ते कपात करण्याचा निर्णय आजपासून आपण घेणार आहोत. त्या संदर्भात मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना मी आज निर्देशही देणार आहे आणि पत्रही पाठवलेलं आहे की हे जर आपण पाणी बचत केली तर येणारा पुढचा धोका आपल्याला टाळता येईल आणि आपल्या शहरातील नागरिकांना जे आत्ता पाणी देतोय आपण त्याच पद्धतीने आपल्याला पाणी देता येईल. महापौर, जे आपले पालिकेचे जलतरण तलाव आहेत ते तर बंद आपण करायच्या सूचना देतोय, परंतु अनेक खाजगी हॉटेल आहेत तिथं पण अशा प्रकारचे जलतरण तलाव आहेत. त्या ठिकाणी आपण काही कारवाईचे आदेश देणार आहोत का? जिथं वॉशिंग सेंटर चालतात, पाण्याचा अपव्यय होतो, तर त्या ठिकाणी कारवाईचे काही संकेत आहेत? नाही, खाजगी जलतरण त्या हॉटेलांना मी आव्हान करेल की संपूर्ण शहरावर दुष्काळाचं संकट आहे, तर आपणही आपल्या हॉटेलमधील जे जलतरण तलाव आहेत ते तात्पुरते आता बंद करावेत. आणि वॉशिंग सेंटरच्या बाबतीत मी पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना आदेश देईल की आपण स्वतः सगळीकडे जाऊन सर्वे करावात. जो अपव्यय होतो पाण्याचा जिथे, त्या ठिकाणी आपण कारवाई करावी. पाणी बचत करण्याची ही वेळ आहे, कारण अल निनोमुळं दुष्काळाचं सावट जे आहे ते अख्ख्या भारतावरती ओढावणार आहे. अशा प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडनं ही पावलं उचलली जात आहेत, परंतु केवळ प्रशासनानं पावलं उचलून चालणार नाही, तर प्रत्येक नागरिकानं पाणी बचत करण्याची गरज आहे. तेव्हाच आपल्यावरचं हे संकट आपण दूर करू शकतो. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.